दिवसा शांत असलेलं जंगल रात्री अचानक जागं होतं. पानं सळसळतात, अनोळखी आवाज येतात आणि मनात एकच प्रश्न उभा राहतो. जंगल खरंच जिवंत होतंय का, की आपणच घाबरतोय? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर कदाचित जंगलाकडे पाहण्याची तुमची नजरच बदलेल. रात्री जंगल जिवंत वाटण्याचं पहिलं कारण म्हणजे निसर्गाचा वेळ बदलतो. दिवसा आपण गोंगाट करतो, पण रात्री आवाज निसर्गाचे होतात. दिवसा झोपलेले प्राणी रात्री शिकारीसाठी बाहेर पडतात. घुबड, कोल्हे, साप, कीटक जणू संपूर्ण जंगलाचीच शिफ्ट बदलते. रात्री जंगलात दिसत काहीच नाही, पण ऐकू येतं खूप काही. कोणाचं तरी चालणं, पानांवरचा भार, कधी हसल्यासारखा आवाज तर कधी एखाद्या श्वासासारखा. पण हे सत्य आहे की अंधारात आपले कान अधिक तीक्ष्ण होतात आणि छोटा आवाजही मोठा भासतो. रात्री थंडी वाढते, झाडं आकुंचन पावतात, फांद्या हलतात आणि आवाज निर्माण होतो. कधी कधी वाटतं झाडं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत. खरं तर झाडं जिवंतच असतात. ती श्वास घेतात, प्रतिक्रिया देतात, फक्त आपल्यासारखी बोलत नाहीत. रात्री जंगल आपल्याला जिवंत वाटतं कारण आपण तिथे परके असतो. दिवसा जंगल माणसाचं असतं, पण रात्री जंगल स्वतःचं होतं. अंधारात आपलं मन कल्पना रंगवतं आणि प्रत्येक आवाज गूढ वाटू लागतो. जंगल भीतीदायक नाही, ते जिवंत आहे, संवेदनशील आहे आणि जे जिवंत असतं त्याचा आदर करणं गरजेचं असतं. कारण जिथे प्रत्येक प्रयत्न निसर्गासाठी असतो तिथे जंगल कधीच शत्रू नसतं, ते आपलं रक्षण करतं. पुढच्या वेळी तुम्ही जंगलात गेलात आणि रात्री एखादा आवाज ऐकू आला तर घाबरू नका. कदाचित निसर्ग तुम्हाला सांगत असेल, मी जिवंत आहे आणि मला समजून घ्या. तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण इथे प्रत्येक प्रयत्न हा निसर्गासाठी असतो. निसर्ग समजून घ्या, निसर्ग जपा आणि या प्रवासात आमच्या सोबत राहा.